सर्व विद्यार्थ्यांचे पी के एज्युकेशन फाउंडेशनमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 10वीमध्ये भूमिती हा विषय म्हणजे भाग 2 गणित भाग 2 हा सर्वच विद्यार्थ्यांना सरासरी अवघड मानला जातो आणि अवघड जातोच. त्याच्यातला जो पहिला चॅप्टर आहे सिमिलॅरिटी, आज आपण याला सुरुवात करूया. आणि ह्याचा जो पहिला पॉईंट आहे तो म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. आपण हा फर्स्ट पॉईंट बघू आणि त्याला एकदम सोप्या रीतीनं समजून घेऊया. तर चला, तर कोणत्याही त्रिकोणाला उंची कशा प्रकारे काढली जाते या धड्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उंची खूप महत्त्वाची असते. आणि जशी कोणत्याही त्रिकोणाची उंची तशी त्रिकोणाला पाया, ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सराव संच पहिला सोडवण्यासाठी आपल्या त्रिकोणाची उंची ओळखता येणं आणि पायासुद्धा समजणं खूप गरजेचं आहे. तर जर बघितलं आपण तर हा त्रिकोण ABC आहे आणि हा त्रिकोण PQ आणि R आहे. तर ह्या दोन त्रिकोणाला उंची कशी काढायची आपण ठरवूया पहिलं. तर बघा इकडं, तर पायावरती हा जो पाया आहे, ह्या पायावरती ह्या बिंदू एमधून आपल्याला लंब टाकायचा आहे. हा लंब कसा असतो, तर लंब ह्या पायावरती ज्यावेळेस काढला जातो ना, त्यावेळेस हा पायावरती 90 अंशाचा कोन तयार करतो. म्हणजे तुम्ही आता पाहिलं असेल की आपण ह्या BC वरती लंब काढला आहे बिंदू एमधून. बिंदू ए, तर बिंदू एमधून आपण काढलेला लंब BC वरती काढला आहे आणि तो इथं 90 अंशाचा कोन तयार करतोय. तसंच ह्या त्रिकोण PQRमध्ये सुद्धा आपण इथं लंब काढला आहे. हा जो लंब PS आहे हा QRवरती लंब आहे आणि इथं सुद्धा तो 90 अंशाचा कोन तयार करतोय. पण सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे अशा प्रकारचे जर त्रिकोण असतील तर अशा प्रकारच्या त्रिकोणाला उंची कशा प्रकारे काढली जाते. तर आपण सराव संच 1.1 मध्ये जर पाहिलं ना, तर आपल्याला खूप काही अडचणीच्या गोष्टी पाहायला मिळतात. अशा प्रकारे त्रिकोण आल्यानंतर तो उंची कशी काढावी आणि कशा प्रकारे गणित सोडवू हे समजत नाही आहे. तर येथे ह्या त्रिकोणाची उंची काढण्यासाठी आपला हा QR हा इकडं असं वाढवून घ्यावा लागणार आहे आणि मग त्या QRवरती आपण P बिंदूतून लंब टाकणार. हे पहा, मी हा QR अशा प्रकारे इकडे वाढवून घेतलेला आहे. आता मी ह्या P बिंदूतून ह्याच्यावरती लंब टाकणार आहे. लंब टाकताना एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवायची की तो 90 अंशाचा कोन तयार करेल. पायावरती 90 अंशाचा कोन तयार केला पाहिजे. ओके, तर आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊयात. तर इथेही तुम्ही दोन काढल्या आकृत्या पाहिल्या असतील, त्याच्यामध्ये सुद्धा लंब टाकलेत. हे लंब अपुरे आहेत. पुस्तकामध्ये आकृत्या ह्या परिपूर्ण दिल्या आहेत. इथं मात्र अपूर्ण मी काढल्यात. आता आपण त्याला पूर्ण करू. आता मी A या बिंदूतून ह्या BC वर जो लंब टाकला आहे, इथं हा D बिंदू आहे आणि इथं S बिंदू आहे. म्हणजेच AD हा जो बिंदू आहे ना, ADचा हा आता त्रिकोण ABCची उंची म्हणजे काय, ते